प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस OTT विजेता तसेच लाफ्टर शेफ सीझन 2 चा विजेता एल्विश यादव याच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला आहे। गुरुग्राम सेक्टर 56 येथे एल्विशच्या घरावर 5-6 राऊंड गोळीबार करण्यात आला, मात्र त्यावेळी एल्विश यादव घरात उपस्थित नव्हता। घटनेच्या वेळी घरात फक्त केअरटेकर होता, ज्याने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली। पोलिसांना सुमारे 10 ते 12 राऊंड गोळीबार झाल्याचे पुरावे सापडले आहेत, मात्र एल्विशच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार त्यांना कोणतीही धमकी मिळाली नव्हती। गुरुग्राम पोलिसांच्या म्हणण्यानुसार सकाळी 5:30 वाजता एल्विश यांच्या घरी गोळीबार झाला। 3 हल्लेखोर दुचाकीवरून आले होते, त्यापैकी दोघांनी गोळीबार केला। घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। एल्विशचे कुटुंब दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहते। गोळीबाराच्या वेळी केअरटेकर आणि कुटुंबातील इतर सदस्य घरात उपस्थित होते। पोलिसांच्या म्हणण्यानुसार एल्विश यादवने आतापर्यंत या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। गोळ्यांचे निशाण आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही बोलवण्यात आले आहे। प्राथमिक तपासात हा गोळीबार केवळ इशारा म्हणून करण्यात आला असावा अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली, परंतु गुन्हेगारांची अद्याप ओळख पटलेली नाही। गोळीबाराची माहिती समजताच एल्विश यादवचे चाहते आणि सोशल मीडियावर युजर्स चिंता व्यक्त करत आहेत। एल्विश किंवा त्याच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही। पोलिसांनी सांगितले की ते आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज तपासत आहेत आणि लवकरच हे प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न करतील। जर एल्विशने तक्रार दाखल केली तर तपास अधिक वेगात होऊ शकतो। एल्विश यादव हा एक प्रसिद्ध यूट्यूबर, कंटेंट क्रिएटर आणि गायक आहे। त्याचे कॉमेडी व्हिडिओ, व्लॉग आणि रोस्ट व्हिडिओ खूप प्रसिद्ध होतात। त्याचे खरे नाव सिद्धार्थ यादव आहे। एल्विशने 2016 मध्ये यूट्यूबवर काम करण्यास सुरुवात केली आणि फेब्रुवारी 2018 पर्यंत 10 लाख सबस्क्रायबर्स मिळवले। आज त्याच्या यूट्यूब चॅनलवर 15 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत। फेसबुकवर 4.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत। त्याने बिग बॉस OTT 2 आणि लाफ्टर शेफ 2 हे शो जिंकले आहेत।